हाय एव्हरीवन, वेलकम टू अनदर स्लो इव्हनिंग इन आवर लाईफ. आजची संध्याकाळ खूपच पीसफुल आहे. वीकेंड असल्यामुळे आज मी घरीच आहे आणि त्यामुळे सगळं थोडं स्लो असणार आहे. दुपारी मस्त अशी स्वीटी सोबत झोप काढली. अजून पण रिलॅक्स अशी झोपलेली आहे. तिला पाहून खूप छान वाटतंय आणि एकदम काम फील होतंय. बेबी सोबत टाइम स्पेंड करणं म्हणजे खरंच प्युअर हॅपीनेस. आता इव्हनिंगची वेळ झाली. हस्बंड पण सोबत आहेत. इव्हनिंग स्नॅक बनवायचं. त्या अगोदर थोडं बाल्कनी मध्ये गेले, बाहेर पाहिलं, वातावरण खूप छान आहे आणि स्पेशली मला रेनी सीझन खूप आवडतं. तुम्हाला कोणता सीझन आवडतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण या सीझन मध्ये पावसानंतर मस्त क्लायमेट झालेला असतो, एकदम गारवा असतो सगळीकडे आणि मग या वातावरणामुळे आपला मूड पण एकदम रिफ्रेश फील होतो. आता थोड्याच वेळात स्वीटी पण मस्त अशी झोप घेऊन उठलेली आहे आणि एकदम खेळायच्या मूड मध्ये परत एकदा. तर आता स्नॅक बनवण्या अगोदर आधी तिला रेडी करते, तिला फ्रेश करते, म्हणजे ती रेडी होईल खेळण्यासाठी. आता स्वीटी पण आपली मस्त अशी रेडी झालीये आणि खेळण्यासाठी ती एकदम एक्सायटेड असेल. बेबीजची एकदम व्यवस्थित झोप झाली ना, मग ते किरकिर करत नाही, चिडचिड करत नाही आणि छानपैकी खेळतात. तर आज इव्हनिंग स्नॅक मध्ये असणार आहे ब्लॅक टी आणि ब्रेड बटर. नाश्ता थोडा लाईटच ठेवला, जास्त हेवी नाही बनवला, कारण डिनर मध्ये आज काहीतरी स्पेशल बनवण्याचा विचार आहे. मग स्वीटी पण आपली मस्त एन्जॉय करत होती, खेळत होती, तिचा नाश्ता झाला होता. आणि मग आम्ही दोघांनी पण एकत्र मिळून नाश्ता केला आणि फॅमिली सोबत टाइम स्पेंड केलेला टाइम सगळ्यात बेस्ट टाइम असतो. मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे पालक पनीर, पनीर चिली, दाल राईस आणि रोटी. मग जेवण झाल्यानंतर आम्ही बसून निवांतपणे टीव्ही पाहिला, काही वेबसिरीज पाहिली. तर अशा प्रकारे दिवस खरंच खूप छान गेला. सिंपल पण मिनिंगफुल मोमेंट्सने भरलेला. फॅमिली टाइम, बेबी लाफ्टर आणि होम कुक्ड फूड, हेच तर लाईफ आहे. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय.